महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। कोल्हापूरच्या नांदेडी मठातील महादेवी हत्तीणी अखेर गुजरातच्या वंताराकडे रवाना। हत्तीणीला निरोप देताना ग्रामस्थ भाऊक। निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली। नांदेडमधील मठाचा हत्ती घेऊन जाताना ग्रामस्थांनी घातला गोंधळ। पोलिसांच्या गाडीची काच फोडली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर। साताऱ्याच्या दहिवडीत मंत्री जयकुमार गोरे आयोजित बैलगाडा शर्यत। कार्तिक आणि बकासूर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी। सांगलीतील देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीत किताब पिंपळवाडीच्या रमेश खोत यांच्या बैलगाडीनं पटकावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाला अमृता फडणवीसांची भेट। आमदार किशोर जोरगेवारांच्या पुढाकारानं देवाभाऊ जनकल्याण सप्ताहाचं आयोजन। चंद्रपूर शहरातल्या लालपेठ परिसरात असलेल्या शिवलिंगाची अमृता फडणवीसांनी केली पूजा। आमदार किशोर जोरगेवारांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचं आयोजन। यवतमाळच्या पुसदमधील वसंतराव नाईकांच्या स्मारकाला बच्चू कडू आज भेट देणार। शेतकरी आत्मचिंतन बैठक आणि रक्तदान शिबिराचं आयोजन। कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। दौंड कला केंद्र गोळीबार प्रकरण न्यायालयाने आरोपींचा जामीन फेटाळला। 4 आरोपींना कोर्टानं सुनावली न्यायालयीन कोठडी। 21 जुलैला वाखारी येथील अंबिका कला केंद्रामध्ये झाला होता गोळीबार। बुलढाण्याच्या खामगावात तरुणाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगाव शहर बंद। आठवडाभरात आरोपींवर कारवाई न केल्यास पुन्हा उग्र आंदोलन करणार। वंचित आणि दलित संघटनांचा पोलिसांना इशारा। बुलढाण्यात तरुणाला धर्म विचारत मारहाण। या घटनेमुळे मलकापूर आणि जळगाव जामोदमध्ये दलित संघटना आक्रमक। दलित तरुणाला न्याय न मिळाल्यास संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा। यवतमाळमधील नेरच्या एमएससीबी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांची वसुलीच्या नावावर धाब्यावर ओली पार्टी। मालखेडचा अभियंताही सहभागी। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उजेडात। बीडमध्ये 2 तरुणांकडून एका युवकाला धमकावत त्याच्यावर कोयत्यानं हल्ला तर तिसऱ्या तरुणाकडून याचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई नाही। जालन्यातील गांधी चमन परिसरातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा शिक्षकाकडून 4 विद्यार्थिनींचा विनयभंग। गुन्हा दाखल करत शिक्षकाला अटक करण्यात आली। रुग्णालयात आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी करत अश्लील कृत्य करणारा आरोपी पोलिसांसमोर सरेंडर। गेल्या 20 दिवसांपासून आरोपी फरार होता। भंडाऱ्याच्या साकोलीमधील घटना। शनिशिंगणापूरचे देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या। शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला आपत्ती व्यवस्थापन पथकानं वाचवलं। कोल्हापूरच्या बिडशेडमधील भोगावती नदीपात्रातील घटना। कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील कूर गावात स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा कहर। महिलेनं पतीला सोडचिठ्ठी द्यावी म्हणून केला अघोरी प्रकार। रायगडच्या म्हसळामध्ये वृद्ध महिलेची हत्या करत दागिने लुटले। 2 अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात। टीव्ही दुरुस्तीचा बहाणा करत आरोपींकडून दागिन्यांची चोरी। भंडाऱ्याच्या बोरीबामणी फाट्याजवळ भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू। पोलिसांनी घटनास्थळ गाठत ट्रॅक्टरसह चालकाला ताब्यात घेतलं। यवतमाळमधील येळशी गावातील शेतात रानडुकरांनी 3 ते 4 फूट खोल खड्डे केल्यामुळे 10 एकरावरील पिकांचं नुकसान। याकडे वनविभागानं लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। साताऱ्यातील परळी खोऱ्यातील जगजमीन गावामध्ये शालेय विद्यार्थ्याचा जीवघेणा प्रवास। ओढा ओलांडण्यासाठी विजेच्या खांबाचा आधार घेत करावी लागते कसरत। या मार्गावर नवीन पूल बांधण्याची सरपंचांची सरकारकडे मागणी। लातूर जिल्ह्यात पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ 50% शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय। पैसे भरून देखील वेळेत पंचनामे होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी।
अकोल्यातल्या पाचरमधील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. सोयाबीन पेरणी केलेल्या शेतात केलं राख मिश्रित पाणी. औष्णिक विद्युत केंद्रानं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. उमरखेडच्या ब्राह्मणगाव बँकेमध्ये पीक कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांची खाती होल्ड करण्यात आली होती. प्रहार जनशक्ती पक्षानं बँक व्यवस्थापकाला घेराव घालत तात्काळ खाती सुरू करण्यास भाग पाडलं. कोल्हापूर महापालिकेतील ड्रेनेज प्रकल्पामध्ये घोटाळा. अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचा ठेकेदाराचा आरोप. अधिकाऱ्यांचा निषेध करत प्रतिकात्मक नोटा फेकून आम आदमी पक्षानं पालिकेसमोर आंदोलन केलं. कुडाळमधील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अवैध दारू विक्री विरोधात मनसेचं आंदोलन. यावेळी अधिकारी हप्ते घेऊन कारवाईसाठी टाळाटाळ का करतात, असा सवाल आंदोलकांकडून करण्यात आलाय. बारामतीच्या महात्मा फुले चौकातील आंदोलनाची प्रशासनानं घेतली दखल. महात्मा फुले चौक यासह आवश्यक त्या सर्व ठिकाणी सोयीसुविधा देण्यात येणार, प्रशासनाचं आश्वासन. डंपर आणि दुचाकीच्या अपघातानंतर नागरिकांनी आंदोलन केलं. पवनचक्की ठेकेदारांविरोधात धाराशिवच्या वाशीतील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पवनचक्कीसाठी जमीन देऊन ठेकेदारांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप. योग्य मोबदला मिळण्याचीही मागणी. सांगलीतील सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भीक मागू आंदोलन. कंत्राटदार हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर सरकारला भीक मागावी लागली, असा सवाल आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आला. नाशिकच्या कळवणमधील आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर आमदार नितीन पवार यांचा ठिय्या. आश्रमशाळेतील प्रश्न, मूलभूत सुविधा, बाह्यस्रोत शिक्षकांची भरती यासह इतर प्रश्नांवर शासनाचं लक्ष वेधलं. गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह. भीती झुगारून दुर्गम भागातील अनेक बाजारपेठ सुरू. सप्ताहादरम्यान बाजारपेठा बंद ठेवण्याचं नक्षल संघटनेनं आवाहन केलं होतं.